हिंगोलीच्या श्वानाचा व्हिडिओ हा आता व्हायरल झालेला आहे। रॉकीची मालकाला शेती कामामध्ये मदत केल्याचा व्हिडिओ हा व्हायरल झालाय। हळद लागवडीच्या कामामध्ये रॉकीची मालकाला मदत केली गेलेली आहे। श्वानाचा व्हिडिओ हा व्हायरल झालाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूया। मी उभा आहे हिंगोलीच्या पांगराशिंदी या परिसरामध्ये आणि शेतकऱ्यांचा इमानदार असलेला जो कुत्रा आहे रॉकी नावाचा, आणि या रॉकी नावाच्या कुत्र्यानं अक्षरशः शेतामध्ये रोज मजुरासारखं काम केलंय। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, याच शेतामध्ये मला सांगा तुम्ही की कशा पद्धतीचे या ठिकाणी रॉकीचं दैनंदिन काम असतं? दैनंदिन काय नाही, सकाळी आम्ही रोज त्याला मोकळं सोडत असतो। सकाळी तो आमच्या संग काम करतो। आम्ही काल हळद लावण्याचं काम करू लागलो, तर आम्ही दमलो होतो काम करून। ठिबक आतरू लागलो तर रॉकीला बांधलं आम्ही गळ्याला। त्याला म्हणलं रॉकी चल जाय म्हणलं की ते सरळ बेडनं गेला, तो ठिबक नेलं। असंच खूप काही काम करू लागतो, आम्हाला काही पण मदत करू लागतो, कॅटली वगैरे काही आणू लागतो। माऊलीचं अभंगच आहे, सांगून गेली ज्ञानेश्वरी, माणसा परस मेंढर बरी। त्यामुळे इमानदारीमध्ये हा कुत्रा हा बऱ्याच प्रकारे यांच्या शेतामध्ये काम करत आहे। रात्रीच्या वेळेला जर शेतामध्ये कोणी नसलं आम्ही तर आम्हाला वन्य प्राण्यांचा खूप त्रास आहे, जसं की रोही, डुकर ते आल्याच्या नंतर त्यांना शेतातून पळून लावण्याचं काम सुद्धा राखी करतो। आपण पाहिलं की या शेतामध्ये ठिबक आथरण्याचं काम देखील या रॉकी नावाच्या कुत्र्याने केलेलं आहे। आणि असा सुंदर असा कुत्रा जे आहे ते इमानदार शेतकऱ्यांचा कुत्रा या ठिकाणी देखील पाहायला भेटत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, पांगराशिंदी, हिंगोली।